वास्तव बातमी. दादा, सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जोमात आहे, परंतु लाडक्या बहिणी मात्र या ठिकाणी त्यांच्यावरती वारंवार अन्याय होतोय आणि अत्याचार होतोय आणि त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी कुठेतरी न्याय न मिळाल्याचं दिसून येत आहे. असं होत राहणार आहे. जोपर्यंत आपण चांगल्या प्रकारचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला गोरगरिबांना कधीच न्याय मिळणार नाही. शेवटी आता सगळं आपल्या जनतेच्या हातात आहे. आता ते जनतेनं ठरवायचं. न्याय मिळतोय नाही मिळतोय तर जनतेनं उठाव केलाच पाहिजे ना. परंतु असं होत नाही आहे. तो अन्याय करत राहणार आणि आपण ते सहन करत राहणार. ते थांबलं पाहिजे कुठंतरी. लोकांनीच मनाने आता समजून घेणं गरजेचं आहे. सातारा गॅजेटची अंमलबजावणी केली. हा, मी त्याच प्रक्रियेत मी सध्या सारखं तोच विषय आता लावून धरलेला आहे की सातारा संस्थांचा गॅजेटियरचा जी आर तुम्हाला काढायचा आहे. कधी उपसमिती नेमकं काय काम करते? उपसमितीला फक्त खेळवायचं आहे का? मराठ्यांच्या भावनेशी खेळायचं आहे किंवा त्या उपसमितीचा गैरवापर करायचा आहे? म्हणजे स्वतःकडं पावर असली पाहिजे. या मानसिकतेतून जर तुम्ही उपसमितीचा अध्यक्ष झाला असता तर हे तुमचं चुकीचं आहे. तुमची मानसिकता असली पाहिजे की माझ्या हातात पावर आली, मी गोरगरिबांचं कल्याण केलं पाहिजे. या भूमिकेतून उपसमितीच्या अध्यक्षांना आलं पाहिजे. परंतु त्यांची मानसिकता थोडी वेगळी आहे. माझ्या प्रक्रियेत पश्चिम महाराष्ट्र मागे पडतोय असं वाटतंय का? पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांनी सगळ्यात अगोदर एक काम करा. तुमच्या ज्या नोंदी निघाल्यात ना त्याच्या अगोदर अर्ज करा. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पुढं अगोदर पेचतोय. मी काय राजकारणी नाही आहे विभागवार भेद करायला. मी या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांचं काम करतोय. त्यांचे लेकरबाळं मोठे व्हावेत यासाठी झगडतोय. सगळ्यात अगोदर हे काम करणं खूप गरजेचं आहे की 58 लाख नोंदी ज्या निघाल्यात त्याच्यातल्या आपल्या तालुक्यात किती निघाल्या, आपल्या जिल्ह्यात किती निघाल्यात याचा शोध अगोदर तो घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडं उदाहरणार्थ एकच उदाहरण द्यायचं ठरलं तर विटा तालुकाच आहे ना, विटा तालुक्यात 14,000 नोंदी निघाल्यात. मी आता विट्यावरूनच आलोय. 14,000 नोंदी निघाल्यात. प्रमाणपत्र 3,000 घेतले. अर्ज करायचे नाही आहेत का आपल्याला? आपण अगोदर ते तर पदरात घ्या. सातारा संस्थांचं गॅजेटियर येणार आहे, तुमचं कोल्हापूरचं संस्थांचं गॅजेटियरचा त्याचा पण जी आर येणार आहे. त्याची काळजी नका करू. समाजासाठी मी उभा आहे. गॅजेट आता कुठल्या प्रोसेसमध्ये सध्या? आयुक्तांनी त्याच्यावरती अहवाल मागितला आहे. आता सरकार अहवाल तयार आहे तर आता सरकार मागून घेईल, एवढीच प्रक्रिया राहिली. पण त्याबरोबर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अगोदर सगळेजण अर्ज करा. जिथं कुणबी नोंदी निघत नाहीत, म्हणजे महाराष्ट्रातलं सांगतोय, जिथं कुणबी नोंदी निघाल्यात आणि प्रमाणपत्र देत नाहीत, आपल्या आमदाराला सांगा ना. कारण नुसते मतदानच करायला आपण सगळ्या आमदाराला सांगा की आमच्या नोंदी निघाल्यात पण आम्हाला प्रमाणपत्र दिलं जात नाही, कुठं व्हॅलिडिटी दिल्या जात नाहीत. तुम्ही आमदाराला तुमच्या मंत्र्याला सांगा ना की आम्हाला व्हॅलिडिटी दिली जात नाही, कुठं रेकॉर्ड शोधला जात नाही. एकदा आमदाराला खासदाराला बोललं पाहिजे ना आपण की आमच्या नोंदी निघाल्या, काही ठिकाणी प्रमाणपत्र दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या जात नाहीत, आमचा दस्तावेज शोधला जात नाही, रेकॉर्ड शोधला जात नाही. हे सुद्धा आपण बोललं पाहिजे. मी तर आहेच, त्यांना का मोकळं सोडताय? त्यांना कशामुळे? त्यांना नुसतंच मतदान करून ते मोठे व्हायलेत. तुमचेही लेकरबाळ मोठे झाले पाहिजेत आणि सगळ्या बांधवांनी अर्ज केले पाहिजेत. कारण जरी काय असतं माहिती आहे का, त्याच्यामधून योजना आहेत, त्याच्यामधून तुम्हाला शिक्षणात जाता येते, त्याच्यामधून तुम्हाला नोकऱ्यात जाता येते. हे समाजानं घराघरातल्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपला दौरा कुठल्या उद्देशाने आणि कुठे होता ना? कायच उद्देश आणि भद्देश? मी तिकडे याला नाशिकला होतो. नाशिकहून पुण्याला आलो. पुण्याहून विट्याला ते एक बांधवांचं लग्न होतं. ते काय फोन करायला लागलं, मारण्याचे लय फोन केले, त्यांनी बधीर करून टाकलं राव आम्हाला. ते मला यावाच लागेल. म्हणलं येतो काय करतो आता. लग्न तर कालच झालं पण आज मग भेटून आलो त्याला मी. मग येता एक उपोषण होतं इथं तुमच्या मसवडला, त्या उपोषणालाही भेट दिली. मग भेटत सगळ्यांना आता पुन्हा अंतरवालीकडे चाललो. भर दिवसा खून केले जात आहेत, बलात्कारांच्या संख्येमध्ये वाढ होते. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकार यामध्ये अपयशी ठरतंय का? कुठं झालाय खून? कुठं झालाय? होतात ना महाराष्ट्र. ते एकूण म्हणताय का? मला वाटलं ताज्या संख्येमध्ये वाढ आहे सध्या. मी सांगितलं मोगाच असं होणार आहे. कारण जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही अन्यायाची तोपर्यंत असं होत राहणार आहे. सरकार
किती खुनाच आलं तरी लक्ष देत नाही. विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब खूप हिराला आपल्या राज्याला. तो सगळ्यात अगोदर तिथून सुरुवात आहे. ते जोपर्यंत येत तोपर्यंत मला नाही वाटत न्याय मिळत. खून झाले, खून करणारा लगेच बाहेर येतो, आणि जर बाहेर नाही आला त्याला आत एशी बसून दिली जाते. खूप आत मोबाईल आहेत. आता आमच्या बीडचं जर उदाहरण घेतलं तर संतोष भाईच्या देशमुखांचा खून झाला, त्याच्यातला आरोपी किंवा ते दुसरे आरोपी कोणी पण दुसरे पण खुशाल फोनवर बोलतात. आयला आपला इथं जर गाडीत नुसता मोबाईल सुन राहिला तर लवकर पोलिस मोबाईल देत नाहीत, ते मोबाईल आणून दे म्हणते. कुणाला नुसता कट मारला तर म्हणते ती गाडी कुठे जप्त करायची, इथपर्यंत घेते. कार्ड सुद्धा काढून घेतात. आणि काहींचे मोबाईल संशयानं जर घेतले, 10-15 जण आहेत, त्यातल्या जर 8-10 जणांचे मोबाईल घेतले संशयाने, तर किमान ते मोबाईल 2-2, 3-3 महिने त्या पोराला देत नाहीत. माघारी काय तपासू तू का त्याच्यातले व्हिडिओ बघू तू? हे फडणवीसांचं असलं सरकार आहे. म्हणजे प्युअर राक्षसी वृत्तीनं काम सध्या राज्यात सुरू आहे. इथं गुंड्यांचं चालणार आहे, गोरगरीब जनतेचं, शेतकऱ्यांचं इथं चालणारच नाहीये. त्यामुळे यांना आपटावं लागणार आहे एकदा पुन्हा. भाजपचं 3 राज्यामध्ये विजय झालाय, त्याबद्दल काय? अगोदर वेगळं वाटत होतं. मला वाटतं आता काय काड्या खोसून ठेवल्या का गं त्याच्यात. यांनाच कसं काय मतदान पडत तरी इतकं? इथं कोणाला विचारलं ते म्हणतं मी मतदान नाही केलं, यांनाच कोण पडत आहे. ते ममताबाई पाडी वाटतं कोण आहे, त्यांच्या धुरावर वर केल्या ते लोक सांगते ते पडणारच नाहीये. म्हणजे हे काहीतरी हाय राव, आता लफड आहे काहीतरी. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.